आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार, ठाकरेंच्या शिवसेनेत होणार मोठे बदल. सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेत 2003ची पुनरावृत्ती होणार. जूनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची कार्यकारिणीची बैठक होणार. बैठकीत आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याचा ठराव करणार. सूत्रांची माहिती. अमरावतीच्या परतवाडा शहरात अनेक मुलींचं लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक. आरोपी उजैर खाननं त्यांच्याकडे असलेले व्हिडिओ सहकार्याकडे पाठवले होते. अमरावतीतील अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण प्रकरणी घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यात संतप्त पडसाद. अचलपूर परतवाडा शहरातील बाजारपेठ आज बंद. सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांकडून अचलपूर परतवाडा बंदचा निर्णय. आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व्हावी, वेळ आली तर आरोपीला आमच्या ताब्यात द्या. अमरावतीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी रवी राणांची प्रतिक्रिया. राज्यात कुणाचाच धाक राहिलेला नाही, यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. तर आरोपीला फाशीची शिक्षा द्या, काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडेंची माहिती. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतरण प्रकरणामध्ये कंपनीतील संशयितांच्या बँक खात्यांची एसआयटीकडून चौकशी. 2022 पासून आरोपींची कट्टरतेचं जाळं विणल्याचा संशय. तर महिला अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणाची तपासणी आणखी तीव्र होणार. नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण आणि महिला अत्याचार प्रकरणी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व आयटी कंपन्यांची बैठक होणार. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन. महिला सुरक्षा कायदा आणि इतर विषयांवरती चर्चा होणार. नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणात फरार आरोपी निदा खानचा फोटो समोर. धर्मांतरासाठी मनपरिवर्तन करत असल्याचा निदा खानवरती आरोप आहे. निदा खानच्या तिचा शोध सुरू, लवकरच अटकेची शक्यता. सरकार चालवत आहेत की फरार गँगचं पालकत्व घेत आहेत. अंबादास दानवेंचा ट्विट करत सरकारवरती निशाणा. आरोपी स्वतःहून गायब झालेत की सरकारनं गायब केलेत, दानवेंचा सवाल. भोंदू खरातच्या मालमत्तांचे 2 गोण्या कागदपत्र जप्त. ईडीच्या पथकाकडनं खरातचं निवासस्थान आणि ऑफिसवरती छापे. 2 दिवसांच्या छापेमध्ये ईडीच्या हाती मोठं घबाड. खरातसोबत आर्थिक व्यवहार केलेल्या अधिकाऱ्यांची ईडीकडनं चौकशी होणार. अजितदारांच्या घराबाहेर झालेल्या काळ्या जादूबद्दल अंजली दमानी आज गौप्यस्फोट करणार. 1825 फोन नंबर्सवरनं खरातच्या मोबाईलवरती कॉल करणाऱ्या राजकारण्यांची नावं ऐकून धक्का बसेल, दमानी यांचा दावा. माझ्यावर हेतुपुरस्पर बेछूट आरोपांचे कुणी पुरावे दिलेले नाहीत. रुपाली चाकणकर यांचं फेसबुक पोस्टद्वारे आरोपांना उत्तर. निनावी पत्रामागे कुणाचं सौजन्य होतं हे समोर आलं पाहिजे, अशी देखील मागणी. खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात दुष्कृत्यात संबंध नाही, असाही दावा. एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्याकडनं शासकीय यंत्रणांची दिशाभूल. बनावट जातीचा दाखला मिळवत फसवणूक केल्याचा आरोप. सहर शेख यांचं नगरसेवक पद अडचणीत येण्याची शक्यता. बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात. रोहित पवारांकडनं काटेवाडीत घोंगडी बैठक घेण्यास सुरुवात. रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार, बहीण सई पवार यांची देखील उपस्थिती. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिंदेंच्या युवासेनेचा युवा महोत्सव होणार. कार्यक्रमाला एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार. वरळीच्या डोम इथे शनिवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 दरम्यान भव्य मेळावा होणार. नागपूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांचा सस्पेन्स अखेर संपला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी 6 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. 20 एप्रिलला होणाऱ्या पालिकेच्या सभेत प्रक्रिया पूर्ण होणार. शिंदेंच्या शिवसेना सदस्यालाही 1 जागा मिळण्याची शक्यता. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या कारभाराच्या चौकशी प्रकरणात भाजपचे नेते किरीट सोमय्यांची एंट्री होण्याची चर्चा. तर गैरकारभाराची चौकशी करून प्रशासक नेमण्याची शिवाजी पाटलांची मागणी. तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर किरीट सोमय्यांची देखील भेट घेतल्याची माहिती. पुन्हा बातम्या वेगवान बघूयात. सम्राट चौधरी होणार बिहारचे नवे मुख्यमंत्री. बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी सम्राट चौधरींची निवड. आज सकाळी 11 वाजता शपथ घेणार. नारी शक्ती वंदन विधेयकाच्या जनजागृतीसाठी भाजपचा पुढाकार. आज संध्याकाळी 5 वाजता चर्चगेटच्या केसी कॉलेजमध्ये मुख्यमंत्री फडणवीस महिलांना संबोधित करणार. नारी शक्ती विचार मंच सामाजिक संस्थेकडनं संमेलनाचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीसांचं महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं आवाहन. सूत्रांची माहिती. विधेयकाला पाठिंबा देत ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा, असं पत्र. एप्रिल महिन्याच्या मध्यावर राज्यासमोर भीषण पाणीटंचाईचं सावट. राज्यातील जलसाठा 50% खाली. गतवर्षीच्या तुलनेत तुर्तास समाधानकारक पाणीसाठा. मात्र यंदा पाऊस लांबण्याची आणि प्रमाणही कमी असण्याची शक्यता. शिक्षण विभागाच्या उदासीन कारभाराविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आक्रमक.
राज्यव्यापी आंदोलनाचा संघटनेचे अध्यक्ष आमदार जमो अभ्यंकर यांचा इशारा. रखडलेलं वेतन अशा विविध मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन केलं जाणार. मंत्रालयाला एलिट गार्डचं संरक्षक कवच. मुख्य प्रवेशद्वारावरती घातक शस्त्रांसह कमांडो तैनात. मंत्रालयाला दहशतवादी कारवायांचा धोका असल्यास कमांडो तैनात. छत्रपती संभाजीनगरवरती अवकाळी पावसाचं सावट. आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. तर पुढील 3 दिवसांसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी. प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन. सोलापूरला हवामान विभागाकडून उष्णतेचा येलो अलर्ट. सोलापुरात काल 43 अंश तापमानाची नोंद. पुढील आठवडाभर सोलापुरात उष्णतेची लाट असणार. विदर्भात उष्णतेची लाट पुन्हा तीव्र होऊ लागली. नागपूरमध्ये काल 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर अकोल्यामध्ये सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमान. 2 दिवसात तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ. पुणे शहरात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार. पालिकेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे बहुतांश भागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद. आज मध्यरात्रीपासून उद्या दुपारपर्यंत पाणीबाणी. शुक्रवारी कमी दाबानं पाणी मिळणार. पुण्यामध्ये तापमानाचा पारा ओलांडणार 40. पुणे जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट. शिवाजीनगर, चिंचवड, मगरपट्टा, कोरेगाव पार्क येथील कमाल तापमानाचा पारा 40 पेक्षा जास्त असण्याची शक्यता. जळगावच्या भिकमचंद जैन नगरातील दाम्पत्याची भोंदूबाबाकडून फसवणूक. दाम्पत्याची 11.5 लाखांची फसवणूक. रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल. भोंदूबाबा फरार. त्याच्या शोधासाठी महिलेची पुन्हा पोलीस अधीक्षकांना विनंती. धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांना सुरेश धसांकडून हक्कभंग दाखल करण्याचा इशारा. पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यावरती हक्कभंग दाखल करण्याचा इशारा. अंमली पदार्थ प्रकरणातील आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप. धाराशिवच्या श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात कोटपा कायद्याअंतर्गत 24 जणांवरती कारवाई. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाविरोधात प्रशासनानं राबवलं विशेष धाड सत्र. मंदिर परिसरातील पवित्र वातावरण जपण्यासाठी प्रशासनाची मोहीम. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत कॅश टंचाईचा मोठा परिणाम. बँकांकडून आडत्यांना रोख रक्कम उपलब्ध होत नसल्यामुळे शेतमालाच्या व्यवहारांमध्ये अडचणी. त्यामुळे शेतकऱ्यांना विकलेल्या मालाचे चुकारे रोख ऐवजी आरटीजीएसद्वारे घ्यावे लागतायत. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी शिरोळ तालुक्यातील 11 गावांचा एल्गार. नदी प्रदूषणाच्या निषेधार्थ शुक्रवारी शिरोळ तालुक्यातील 11 गावात कडकडीत बंद पाळला जाणार. प्रदूषणामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. धाराशिवमधील महाकाली कला केंद्र सील. न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी. कला केंद्राच्या मुख्य दरवाजासह आतल्या खोल्यांनाही सील. गोळीबार आणि हाणामारीच्या घटनेनंतर कारवाई. बीडच्या आष्टीमध्ये शिवस्वरूप बन महाराज समाधी सोहळ्यानिमित्तानं भव्य पालखी सोहळा मिरवणूक. टाळ मृदुंग गजरात महिलांनी पावली खेळत फुगडीचा आनंद लुटला. पुण्याच्या बाभूळ गावातील वेताळबाबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. ढोल ताशा, हलकी अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. पुण्याच्या भोरमधील केळवडे गावात बैलगाडा शर्यतीचा थरार. काळ भैरवनाथ यात्रेनिमित्तानं केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन. राज्याच्या विविध भागातून आलेल्या 350 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत. युद्धजन्य परिस्थितीमुळे रासायनिक खतं आणि औषधांच्या किमतीत भरमसाठ वाढ. रासायनिक खताच्या एका गोणीमागे 150 ते 200 रुपयांची वाढ. छत्रपती संभाजीनगरातील जवाहरनगर पोलिसांनी चोरी केलेले 14 मोबाईल्स नागरिकांना परत केले. 3,03,000चा मुद्देमाल परत मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान. नागरिकांकडून पोलिसांचे आभार. सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत भारतीय खाद्य महामंडळातर्फे 10 जिल्ह्यांची निवड. प्रत्येक जिल्ह्यात किमान 2,500 टन क्षमतेची गोदामं उभारणं बंधनकारक. राज्यात गतवर्षी ज्वारी, शाळूचं उत्पादन घटल्याचा परिणाम आता थेट मुंबईच्या बाजारावर. आवक कमी झाल्यामुळे ज्वारीचे दर लक्षणीयरित्या वाढले. मुंबईतील किरकोळ बाजारात ज्वारीचे दर किलोमागे 60 ते 80 रुपयांपर्यंत वाढले. कल्याणमध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आजींची 73 लाखांची लूट. तपास अधिकारी बनून 5 सायबर भामट्यांकडून फसवणूक. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांकडे तुमचा मोबाईल क्रमांक सापडल्याचं म्हणत आजींना